नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये आलेलो आहोत। हा चौक आहे शिवाजी महाराजांचा आणि या चौकाच्या आजूबाजूला हा रोड आहे। हा रोड मंजूर झालेला आहे, चालू झालेला आहे असं फक्त बोललं जात आहे, पण हा रोड मागील 2-4 वर्षापासून असाच आहे, फक्त मंजुरी दाखवली जाते। आता पावसाळा तोंडावर आलेला आहे। खरंच पावसाळ्यापर्यंत हा रोड होईल का, हा संशय सर्वसामान्य जनतेचा आहे। ऑटो चालकाला आणि ये जा करणाऱ्या माणसाला एवढा त्रास होतो आहे की ती त्रास लोकाला सहन होत नाही अशी परिस्थिती आहे। आपण विचारूया सर्व या ठिकाण त्या भागातल्या लोकांना, कसा रोड? बेकार, अति बेकार। बेकार। ओ सर रोड कसा आहे? हा या कसं वाटतं रोड? बरं कसं आहे रोड? कसा आहे रोड? अरे बोला ना, ऑटो चालवता तुम्हाला कसा त्रास होतो? नंबर आहे की? हा एक नंबर आहे की? हा एक नंबर आहे। मग किती त्रास होत आहे? तर असं आता ते मेलं नाही का तिथं हा आपल्या सांजेच्या तिकडे एक मरावा अशी आज अपेक्षा का? एखादं मेल्यावर करते हा मेल्यावर करते म्हणजे बघा, काल 5 तारखेला सांजा रोडला असाच रोड उखडून ठेवला। हा रोड उखडून ठेवून खड्डा मागितल्या 2-4 महिन्यापासून तसाच ठेवला। ती बातमी खडतर प्रवासने मागच्या 3 दिवसापूर्वी दाखवली होती। आणि या खड्ड्यात जर एखादा अपघात झाला तर संबंधित गुत्तेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा करावा अशी मागणी केली होती मी। तरी सुद्धा त्या खड्ड्याला संरक्षण भिंत बांधली नाही किंवा पत्रे लावून घेतले नाही। आणि हे न केल्यामुळे काल 5 तारखेला त्या खड्ड्यात एक तरुण मोटरसायकलवर जागीच खलास झाला। याही रोडला मागच्या 2 वर्षापूर्वी एक तरुण मेला, याच रोडला मेला। 18 ऑक्टोबर 2024ला इथं तरुण मेला। हे तुम्ही ऑटो चालवून आपल्या लेकराबाळाची उपजीविका भागवता आणि उपजीविका भागवत असताना तुम्हाला एवढा त्रास आहे की तुम्ही उपजीविका भागवायता तुम्हीच खड्ड्यात एखाद्या वेळेस ऑटो उलटा पलटा होऊ शकतो। बरोबर, काय सांगाल तुम्ही लोकांना? काय सांगाल? आमदार खासदार इथं आहेत, काय बोला काय बोलावं आता? करावं लवकरात लवकर। रोड उकडून ठेवलाय, कधी करतात? करावं लवकरात लवकर, करावा लवकरात लवकर। काय म्हणतात? लवकरात लवकर करायला पाहिजे। काय बोला की अध्यक्ष या असं असतं का? अध्यक्षाला जरा बोला। काय नाव आहे त्याचं? अध्यक्ष या, ऑटो चालक बोला। अरे बोला ना, काय आपण निवडून दिले लोकांना साहेब? आम्ही वंचितला मतदान केलं। बघा, आपण या लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत। तिकडे ही परिस्थिती आहे। हा रोड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतचा रोड आहे। सगळे तुम्ही गाडी चालक आहात। इथं 2-4 वर्ष झालं फक्त रोडचं काम झालं, मंजूर झालं आहे आणि आता करायचं आहे अशाच वचन आपल्याला दिले जातात। या रोडवर एक पोरगा 18 ऑक्टोबर 2024ला तरुणच पोरगा खड्ड्यात पडून मेला। काल 5/5/2026ला सांजा रोडला असाच रोडवर खड्ड्यात पडून एक तरुण मेला। अजून किती तरुण मरण्याची वाट इथले लोकप्रतिनिधी पाहणार आहेत? काय सांगा? काय सांगू आपण? अरे तुम्ही ड्रायव्हरावर सांगा ना, तुम्हाला ड्रायव्हरला कळत नाही का ही रोड कशी आहेत, काय गाव चांगला असावं का नसावं? गाव चांगला असावा, रोड खराब आहेत, हा मग प्रतिनिधी बघत नाहीत, फक्त कमिशनच्या नादी आहेत। हा कमिशनचे काय पाहिजे तुम्हाला? तुळजाभवानी स्टेडियम आहे, हागंदारी मुतारी सगळे आहे। तुळजाभवानी स्टेडियम आहे, महाराष्ट्राचं कुलस्वामिनीचं नाव आहे। बर हा, तिथं सगळं हागंदारी मुतारी या, तिथं दाखवा। बघा, हे कंडिशन नगरपालिकेचे काम। हे तुळजाभवानी स्टेडियम आहे, धाराशिवचं मेन गेट इकडल्या बाजूचं।
शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासूनचं मेन गेट आहे. पण या गेटच्या बाजूला ही मुतारी आहे. मुतारी आहे. इथं वाहनतळ आहे. लोकाला निवेदित जागा सुद्धा नगरपालिकेनं करून ठेवलेली नाही. ड्रायव्हरची व्यवस्था नाही, गाड्या लावण्याची व्यवस्था नाही. कर टॅक्स मात्र नगरपालिका या ठिकाणचा वसूल करते. पण साध्या मुताऱ्या सुद्धा जर नगरपालिका देत नसेल तर काय सांगाल बाबा, तुम्ही ड्रायव्हर आहे सगळे. अरे सांगा ना काय सांगा. आहे का मुतारी तुम्हाला? नगरपालिकेच्या वतीनं बांधून दिलेली संडास बाथरूम आहेत का? दक्षिण पिरियड मध्ये फक्त मुतारी करो हे करो आश्वासन दिले फक्त. हा. सांगा धाराशिव मध्ये आतापर्यंत एक मुतारी नाही, संडास बाथरूमची सोय नाही. धाराशिव शहरामध्ये एवढे भाजपचं पूर्ण बहुमत असताना सध्या इथं गाडी मुतारी पॉइंट नाही, असताना संडास नाही, पाणी कुठं नाही. शहरामध्ये एक मुतारी नाही, पाणी नाही, व्यवस्थित जिजामाता उद्यान बाग नाही. म्हणजे शहराला सगळं उद्ध्वस्त केलंय. शहर मध्ये काहीच नाही, पर्यटक स्थळच नाही. पासून दिल्ली पर्यंत भाजपाचं सरकार असताना भोसले हायस्कूल पासून म्हणजे जिजाऊ चौकात जिजाऊ चौकापासून ते दोनच नगरपालिकेपर्यंत महिलांना एंट्रोल करण्यासाठी जागा नाही ना. पुरुष कुठेही करल हो. पण महिलाची जी कंडिशन आहे, ज्या माता माऊलीची कदर करा म्हणून सांगते ना भाजप, वंदे मातरम आहे ना, भारत माता की जय. माता ही या देशातली प्रत्येक स्त्री आहे. आणि त्या मातेला जर एंट्रोल करायची जागा नगरपालिकेत धाराशिव मध्ये नसेल तर तुम्ही काय सांगाल याच्यात? नगरपालिकेला काय म्हणाल? काय म्हणता सांगा, बोला. नगरपालिकेला नगराध्यक्षांनी एकच मागणी पूर्ण करावी, शहरामध्ये मुतारी आणि संडास बाथरूमची सोय करावी. शहरामध्ये मुतारी, संडास बाथरूम, वाहनतळ चांगल्या पद्धतीनं वाहनतळ असावं. चांगलं, या मुताऱ्या बांधून दिल्या, गाड्या लावण्यासाठी बोलात महाराज. गाडी लावण्यासाठी व्यवस्थित आम्हाला पार्किंग इथं मुतारीची व्यवस्था करावी. अरे तुम्ही संडास तुमचे बाथरूम अध्यक्ष बांधावं. कोण आहेत? अध्यक्ष अध्यक्ष सुट्टीवर आहे. अहो, तुम्ही एकमुखाने मागणी करा ना. वाहनतळ तुम्हाला लावून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाहनतळ आहे. तुमच्याकडून कर टॅक्स घेतात का नाही नगरपालिकेचे घेतात. माणसं? मग त्या कर टॅक्सच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला इथं वाहनतळ असावं का नाही? वाहनतळ पाहिजे, लघवीची सोय पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे, संडासची सोय पाहिजे. हे काहीच नाही इथं. म्हणजे या धाराशिवमध्ये या सगळ्या बाबी ज्या गरजेच्या आहेत, मूलभूत गरजा, त्या तुम्हाला मिळत नाहीत. बघा, हे नगरपालिका आहे. दोनच मुताऱ्या पहिल्या होत्या. आता आपण बिल्डिंग पूर्ण हे दाखवणार आहेत की हा जो शिवछत्रपती शिवाजी महाराजांपासूनचे रोड जो आहे ते रोड सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत हा रोड दाखवणार आहे. हे बघा, हे घाणीचं साम्राज्य आहे. आणि हे बघा कशा पद्धतीची मुतारी आहे ही नगरपालिकेची. हे नगरपालिकेचे अरे 140 कोटी रुपये विकास कामासाठी आणलेत म्हणे. कुठे गेलेत ही मुतारी? बघा काय कचरा, कसे खड्डे आहेत. हा, जय श्रीराम म्हणायचं आणि तुळजाभवानी स्टेडियमच्या समोर मुतायचं. काय म्हणायचं? जय श्रीराम म्हणायचं आणि तुळजाभवानी स्टेडियमच्या समोर मुतायचं. बघा, जय श्रीराम म्हणायचं, जय श्रीराम म्हणायचं आणि तुळजाभवानी स्टेडियमच्या पुढं मुतायचं असं म्हणतात ते. हे कचरा. राणादादा साहेबांना एकच मागणी आहे, हा, जिजामाता उद्यान व्यवस्थित चांगली सुटसुटीत बनवावी. आणि राणा दादा इथले आमदार आहेत का? गाडीची इथले आमदार पॉइंटला कोण आहेत? गाडी पॉइंटला चांगलं एक इथल्या आमदाराचं सांगा हो. हे नगरपालिका आहे ना इथं. कैलास पाटलाला बी विनंती आहे, त्यांनी धाराशिव शहराकडे लक्ष द्यावं. आणि नगरपालिकेला नगराध्यक्षाला बी विनंती आहे की वाहन स्थळासाठी व्यवस्था चांगली करावी. 140 कोटी रुपये बजेट मंजूर झालेलं असताना सध्या कुठं आहे? ती दाखवा ना कुठं आहे ते. त्यांनी काहीच केलं नाही ना. बजेट रोड विकासासाठी दिपाळीपासून उस्मानाबाद शहर विकासासाठी 140 कोटी रुपये आले होते. बार्शी तुम्हाला नाक्याचा- मुतारी का बांधून दिली नाही? आजपर्यंत नाही, लहानपणापासून नाही मुतारी, लहानपणापासून नाही. जुगाट माणूस दिसायला आज या त्याच्या नादात काय दिसायला. पण हे बघा, आपल्याला हे काय म्हणणं आहे महाराज? काय म्हणणं आहे? काय हे चांगलं आहे का वाहनतळ तुम्हाला?
मुतारी आहे का? चांगला आहे मुतारी आहे का तुम्हाला का चांगली आहे मुतारी? मग नाही, कसं खरंच चांगलं आहे. चांगलं आहे चांगलं आहे. जी आहे ती चांगला आहे म्हणा. मुतारी आहे का तर चांगलं आहे चांगलं आहे. जी आहे ती चांगली आहे. हे बघा कशा पद्धतीनं हे कारभार चालू आहे. आपण हे रोड दाखवणार आहेत. खड्डे खुड्डे उकडून ठेवलेला रोड का बंद आहे आणि या रोडच्या बाजूलाच शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाच्या बाजूलाच हे घाणीचं साम्राज्य आपण दाखवलं आहे. आता हा रोड उघडून का ठेवला आहे आणि कधीपर्यंत होणार आहे? आता अवघे 15 ते 20 दिवस पावसासाठी राहिलेले आहेत आणि या पावसाळ्यापर्यंत हा रोड पूर्ण होईल का? ये जा करणाऱ्या माणसाची व्यवस्था होईल का? हे आपण दाखवणार आहेत. आपण रोड दाखवू कशा पद्धतीचा आहे. चालू आहे माहिती का? हे खड्डा दाखव. हे खड्डा दाखवला खड्डा. आंबेडकर यांच्या चौकापर्यंतचा हा रोड का बरं विलंब होत आहे? हा रोड का दुरुस्त होत नाही? हा अर्धवट रोड का बरं राहिला आहे? या सगळ्या प्रश्नाला उत्तर आपण इथल्या लोक हे हा रोड जे आहे हा रोड उखडलेला आहे. दुरुस्त झालेला नाही. आणि हे रोड कधी पूर्ण होणार आहे? शहरातल्या लोकांना वावरण्यासाठी ये जा करण्यासाठी धाराशिव शहर विकास झाला पाहिजे या शहराचा, अशा पद्धतीची जनतेची मागणी आहे. या शहरामध्ये एक तरुण याच रोडवर खड्ड्यात ॲक्सिडेंट होऊन मागील वर्ष दीड वर्षापूर्वी मयत झालेला आहे आणि काल सांजा रोडला सुद्धा एक व्यक्ती मयत झालेला आहे. असे हे रोड धाराशिवचे आहेत. हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या चौकात हे खड्डे आहेत. हा रोड कुठपर्यंत खराब आहे हे दाखवणार आहेत आपण. हा रोड खराब आहे. हा रोड आता पुढं तिकडून भोसले हायस्कूलपासून या चौकापर्यंत दुरुस्त होत आला आहे. आता हा राहिलेला रोड जो आहे तो या जूनपर्यंत पूर्ण होईल का हे आपण पाहणार आहोत. हा राष्ट्रसंत गाडगे बाबा चौक आहे. या चौकामध्ये आपण आता आलेलो आहोत. तर हा जो रोड आहे या रोडच्या सुद्धा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलनं बातम्या दाखवलेल्या होत्या. हा रोड इथपर्यंत आता दुरुस्त झालेला आहे आणि रोडचं काम चालू आहे. पण राष्ट्रसंत गाडगे बाबा चौक ते शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये जे रोड खराब झालेला आहे तो रोड कधी चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि खरंच जून महिन्याच्या अगोदर पाऊस येण्याच्या अगोदर हा रोड पूर्ण होईल का याचकडे आता पूर्ण धाराशिव शहराचं लक्ष लागलेलं आहे. कारण याच रोडवर एक तरुण मागच्या दीड वर्षापूर्वी मयत झाला आणि काल सांजा रोडला एका खड्ड्यात पडून एक तरुण मेला. अजून धाराशिवचे किती तरुण
मारावे अशी लोकप्रतिनिधीची अपेक्षा आहे. आणि खरंच कधी धाराशिव शहराचा विकास होईल याकडे जनतेचं लक्ष आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये धाराशिवचे सर्वच लोकप्रतिनिधी धाराशिवचा विकास करण्यासाठी पुढे सरसावतील का. आणि राणादादांनी या शहरासाठी 140 कोटी रुपये विकास कामासाठी आणलेत असं सांगितलं होतं. ते 140 कोटी रुपये शहर विकासासाठी वापर होईल का कमिशनचा वाद जनतेच्या पुढं असंच राहणार आहे आणि धाराशिव शहर असंच भकास राहणार आहे का विकास होणार आहे तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. या बाजूला पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनचा बघा ते रोड तिकडला दाखव ते रोड. ते रोडसुद्धा असाच आहे, इकडला रोडसुद्धा असाच आहे. आपल्या बातम्या आणि आपले विचार धाराशिव शहराच्या विकासासाठी कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.